Good morning students, welcome in the video number 5, chapter number 4, construction of triangle, math paper 2nd of class 9th. मागच्या 4 व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाची रचना कशी करायची हे पाहिले. त्याच्यामध्ये 3 प्रकार होते. पहिला प्रकार होता त्रिकोणाच्या पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या 2 बाजूच्या लांबीची बेरीज दिली असता त्रिकोण रचना करणे. दुसरा प्रकार होता त्रिकोणाचा पायालगतचा कोन आणि उरलेल्या 2 बाजूच्या लांबीतील फरक दिलेला होता. तिसरा प्रकार होता त्रिकोण रचना करायची होती. त्याच्यामध्ये त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे 2 कोन दिले असतात त्रिकोण रचना कशी करायची हे आपण पाहिलं होतं. आता या सर्व 3 रचनावर 3 कन्स्ट्रक्शन आपल्याला प्रॉब्लेम सेट 4 पाहायचं आहे, प्रश्नसंच 4 पाहायचा आहे. याच्यामध्ये टोटल 4 उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट XY प्लस XZ इज इक्वल टू 10.3 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 4.9 सेंटीमीटर, अँगल XYZ इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाचा पाया दिला आहे YZ 4.9 सेंटीमीटर, पायालगतचा Y कोन दिलेला आहे 45 अंश आणि उरलेल्या 2 बाजूची लांबीची बेरीज दिलेली आहे 10.3 सेंटीमीटर. त्रिकोण रचना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर कच्ची आकृती काढून घेतो आपण सुरुवातीला. Y हे झड किती Y किती दिलेला आहे 45, म्हणजे हा 45 अंशाचा कोन येणार आहे. बेरीज दिली 10, इथं कुठेतरी हे 10.3 सेंटीमीटर घ्यायचं, याला नाव द्यायचं आहे D. हे जोडून घेतल्यानंतर याचा लंब दुभाजक काढायचं आहे DZचा आणि ज्या ठिकाणी हा छेदतो ह्याला नाव द्यायचं आहे X. या पद्धतीमध्ये आपला हा त्रिकोण असणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण काय करू, YZ 4.9 सेंटीमीटरचा रेषाखंड काढू. Draw the segment YZ of length 4.9 centimeter. Add down the measure 4.9 सेंटीमीटर. आता अँगल Y दिलेला आहे 45 अंश. सो टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट Y इन दिस वे. या पद्धतीने ठेवायचं आहे. उजव्या साईडला झड बिंदू शिल्लक आहे, मग उजव्या साईडनं मोजायचं आहे 0, 10, 20, 30, 40 आणि पुढचे 5 रेषा घ्यायचे 45 डिग्री. मार्क पॉईंट ॲट 45 डिग्री. 45 अंशाला कोन करायचं आहे and draw a ray such that the ray passes through the marked point and angle Y. या पद्धतीनं किरण काढून घ्यायचं आहे. शो हिअर द मेजर ऑफ अँगल Y 45 डिग्री. आता 2 बाजूच्या लांबीची बेरीज 10.3 दिली. टेक द कंपास, टेक द डिस्टन्स बिटवीन द 2 लेग्स 10.3 सेंटीमीटर. 10.3 सेंटीमीटर अंतर घेऊत आपण कंपासच्या दोन्ही पायामध्ये इन दिस वे. नाव पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट Y. स्टील पॉईंट Y वर ठेवायचं. ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द रे. एक कंस असा काढा की तो काढलेल्या किरणाला छेदला पाहिजे. ॲट विच द आर्क इंटरसेक्ट द रे. नेम दिस इंटरसेक्शन पॉईंट D. त्रिकोणापेक्षा वेगळं नाव घ्यायचं आहे. राईट डाऊन द मेजर 10.3 centimeter. Now take the scale and draw the segment DZ. पट्टी घेऊन रेषाखंड DZ काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला DZचा लंब दुभाजक काढायचा. वी हॅव टू कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट DZ. सो टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट Z. Take the distance between the 2 legs greater than half of the distance DZ. DZचं जेवढं अंतर आहे टोटल त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. Draw one arc to the right, one arc to the left of the segment DZ. Do not change the distance. Put the steel point at point D. D वर ठेवायचं अंतर बदलू न देता. And draw 2 arcs such that the arc intersect the first 2 arcs. पहिल्या 2 कंसाला छेदणारे कंस काढायचं आहे. Now take the scale and draw the perpendicular bisector of the segment DZ.
या कंसाच्या छेदन बिंदूवर पट्टी ठेवायची आणि एक रेषा काढून घ्यायची. नेम दिस लाईन यल, ह्याला यल नाव देऊ. लाईन यल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट DZ. सो शो हिअर राईट अँगल. बायसेक्टर म्हणून हे दोन खुणा करायचे आहेत. at which the perpendicular L intersect the segment DY. Name this intersection point X. या छेदन बिंदूला X नाव द्यायचं आहे. नाव टेक द स्केल अँड ड्रॉ द सेगमेंट XZ. हा XZ सेगमेंट काढून घ्यायचं आहे. नाव पॉइंट X लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. बिंदू X हा लंब दुभाजकावरचा आहे, म्हणून पॉइंट X लाईज इक्वी डिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट D अँड Z. म्हणून बिंदू X हा रेषाखंड DZच्या अंत्यबिंदू D आणि Z पासून समान अंतरावर असतो, म्हणून या ठिकाणी हे दोन चिन्ह दाखवायचे. म्हणजेच हे प्लस हे हा आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल मिळतो XYZ. इन दिस वे वी कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल XYZ. नाउ द सेकंड एक्झाम्पल, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC in which angle B is equal to 70 degree, angle C is equal to 60 degree, AB plus BC plus AC is equal to 11.2 centimeter. इथं त्रिकोण ABC ची रचना करायचं आहे. दोन कोण दिलेत. अँगल B दिलाय 70 अंश, अँगल C दिलाय 60 अंश आणि AB प्लस BC प्लस AC म्हणजेच काय, AB प्लस BC प्लस AC मीन्स द पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल ABC इज गिवन 11.2 सेंटीमीटर. परिमिती दिलेली आपल्याला 11.2. तर याचे 11.2 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घ्यायचं आहे आणि अंत्यबिंदूला त्रिकोणाव्यतिरिक्त वेगळी नाव द्यायचं आहे. P आणि इथं Q देतोय आणि ह्याचा आपल्याला लेंथ आहे 11.2 सेंटीमीटर. आता अँगल P काढून घ्यायचा आहे, अँगल Q काढून घ्यायचा आहे. अँगल P इज इक्वल टू 1/2. पहिला कोण कोणता आहे, अँगल B. 1/2 अँगल B इज इक्वल टू 1/2 इंटू 70 डिग्री इज इक्वल टू 35 डिग्री. म्हणजे कोण Pचं माप काढायचं आहे 35 अंश. अँगल Q काढून घेऊ. तर अँगल Q साठी अँगल C घ्यायचं आहे. अँगल Q इज इक्वल टू 1/2 अँगल C इज इक्वल टू 1/2 इंटू 60 डिग्री. 60च्या निम्म 30 डिग्री. दॅट मीन्स अँगल Q इज इक्वल टू 30 डिग्री. हे एवढं सुरुवातीला काढून घेतलं. Pचा असेल 35 अंश, इथं किरण काढून घ्यायचं आहे 35 डिग्री. इथं 30 अंशाचा काढून घ्यायचं आहे Qच्या ठिकाणी. ॲट विच द टू रे इंटरसेक्ट, नेम दिस पॉईंट A. याचा लंब दुभाज्य काढून घ्यायचा आहे APचा. ज्या ठिकाणी छेद नाव द्यायचं आहे B, हे जोडून घ्यायचं आहे. हे 70 असेल एक्सटेरियर रिमोट एक्सटेरियर अँगल थेरमनुसार. तसंच याचा लंब दुभाज्य काढून घ्यायचा आहे AQचा. ज्या ठिकाणी छेद नाव द्यायचं C आणि AC जोडून घ्यायचं आहे. ह्याच्या दुप्पट असतं म्हणजे 60 डिग्री. तर हा मधला ट्रायंगल जो आहे तो अपेक्षित ट्रायंगल आहे. सो हिअर फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द सेगमेंट PQ मेजरिंग 11.2 सेंटीमीटर. PQ लेंथ 11.2 सेंटीमीटर. तर Pच्या ठिकाणी 35 अंशाचा कोन काढायचा. सो टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट P वर ठेवायचं आहे कोन मापकाचा केंद्र. आता उजव्या साईडला Q बिंदू आहे, मग उजव्या साईडनं मोजायचं आहे 0, 10, 20, 30 आणि हे 35. पुढचे 5 रेषा म्हणजे 35 अंशाला एक खून करायची. नाउ टेक आउट द प्रोटेक्टर, take the scale and draw a ray such that the ray passes through the marked point and angle P. या पद्धतीचा किरण काढून घ्यायचा आहे. इथं लिहायचं आहे 35 डिग्री. आता Q अँगल 30 काढला आहे आपण. सो टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट Q वर ठेवायचं आहे. डाव्या साईडला P बिंदू आहे, मग डाव्या साईडनं मोजायचं आहे 0, 10, 20, 30. मार्क पॉईंट ॲट 30 डिग्री. 30 अंशाला एका बिंदूची खूण करा. नाउ टेक आउट द प्रोटेक्टर, टेक द स्केल
and draw a ray such that the ray passes through the marked point and the angle Q. या पद्धतीनं किरण काढून घ्यायचा. राईट डाऊन द मेजर अँगल Q 30 डिग्री ॲट विच द टू रेज इंटरसेक्ट. नेम दिस इंटरसेक्शन पॉइंट EA. कोण बी आणि सी खाली वर ए नाव द्यायचं आहे. नाव हिअर वी हॅव टू फर्स्ट ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट PA. PAचा आपण सुरुवातीला रेषाखंड PAचा लंबदुभाज्य काढून घेऊ. सो टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट P, टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ द लेंथ PA. ड्रॉ वन आर्क अबाव द सेगमेंट PA, वन आर्क बिलो द सेगमेंट PA. Do not change the distance. Put the steel point at point A. Draw two arcs such that the arc intersect the first two arcs. पहिल्या दोन कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचं आहे. Now take the scale and draw a line such that the line passes through the intersection points of the arcs. ही लाईन काढून घेतली. दिस लाईन L is the perpendicular bisector of segment PA. Show here right angle bisect म्हणून सिंगल लाईन at which the line L intersect the segment PQ. Name this intersection B. ह्याला B नाव द्यायचं आहे. and draw the segment AB. आणि AB हा सेगमेंट काढून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी पॉइंट B लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट PA. तर बिंदू B हा रेषाखंड PAच्या लंबदुभाजकावरील बिंदू आहे. सो द पॉइंट B लाईज इक्वी डिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट PA, A अँड P. तर B बिंदू हा अंत्यबिंदू A आणि P पासून समान अंतरावर असतो. म्हणून या ठिकाणी ही सारख्या खुणा करायच्या आहेत. आता नाव दिस अँगल ABQ is the exterior angle of this triangle ABP. या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे. तर रिमोट इंटेरियर अँगल थेरमनं याचं 35 असेल तर याचं माप 70 असं दुप्पट असतं. म्हणून हे अँगल B is 70 डिग्री. नाव वी हॅव टू ड्रॉ द बायसेक्टर ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AQचा आपल्याला लंबदुभाजक काढायचं आहे. सो टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट Q, टेक द डिस्टन्स बिटवीन टू लेग्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ द लेंथ AQ and draw one arc to the right and one arc to the below of the segment AQ. Do not change the distance. Put the steel point at point A and draw two arcs such that the arc intersect the first two arcs. Now take the scale and draw the perpendicular bisector such that the line passes through the intersection points of the arcs. Name this line EM. Line EM is the perpendicular bisector of the segment AQ. Show here right angle and bisect म्हणून ही खूण करायची. Now the line EM intersect segment PQ. Name this intersection point C. ज्या ठिकाणी रेषा M ही सेगमेंट PQ ला छेदते त्या छेदन बिंदूला नाव द्यायचं आहे C. and draw the सेगमेंट AC आणि AC हा सेगमेंट काढून घ्यायचा आहे. नाव हिअर पॉइंट C लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट AQ. बिंदू C हा AQ या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील बिंदू आहे. सो द पॉइंट C लाईज इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉइंट A अँड पॉइंट Q. तर बिंदू C हा अंत्यबिंदू A आणि Q पासून समान अंतरावर असतो. म्हणून हे खूण दाखवायचं आहे, 3 चिन्ह दाखवायची. आता या ठिकाणी अँगल C ACB, अँगल ACB इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ACQ. तर कोन ACB हा त्रिकोण ACQचा बाह्य कोन आहे. तर या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थांतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. हे 30 आहे तर हा पण 30 असणार आहे आयसोसेलस ट्रायंगल थेरमनुसार. म्हणून हा 30 तर हा किती येईल 60 degree. In this way we construct a triangle ABC. Now example number 3.
perimeter of triangle, example number 3, the perimeter of a triangle is 14.4 centimeter and the ratio of length of its sides is 2:3, 3:4. Construct the triangle. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचं नाव दिलं नाही, तर आपण कोणतंही नाव घेऊ शकताय. या ठिकाणी त्रिकोणाची परिमिती दिली 14.4 सेंटीमीटर आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबीचं गुणोत्तर दिलंय 2:3, 3:4. तर याच्यावरून आपल्याला त्रिकोणाची रचना करायची आहे. दोन पद्धतीनं आपल्याला करता येतं. पहिली मेथड घेतोय मी, सिंपल एकदम, मेथड वन ही पहिली मेथडनं सोडूत आपण. आता रेशो दिलाय तो लिहा. द रेशो ऑफ लेंथ्स इज इक्वल टू 2:3, 3:4. हा रेशो आहे. कॉमन मल्टिपल आपण x घेऊत, कुठलाही घेऊ शकता तुम्ही. आपण या ठिकाणी x घेणार आहोत. सो देअरफॉर द लेंथ ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू, कॉमन मल्टिपल x घेतल्यामुळं 2x, 3x, 4x या पद्धतीने घ्यायचं आपल्याला. कॉमन मल्टिपल घेतला की 2x, 3x अँड 4x. पेरिमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर इज इक्वल टू 14.4 सेंटीमीटर. आता परिमिती तिन्ही बाजूच्या लांबीची तिन्ही बाजूची लेंथ माहिती आहे. यावरून आपण x ची किंमत काढून घेऊ. x ची किंमत मिळाली की तिन्ही बाजूची लेंथ मिळते. पेरिमीटर 2x प्लस 3x प्लस 4x इज इक्वल टू पेरिमीटर. तिन्ही बाजूची लांबीची बेरीज म्हणजे परिमिती. म्हणून 2x प्लस 3x प्लस 4x इज इक्वल टू गिवन 14.4. 2, 3, 5, 4 प्लस 4, 9. 9x इज इक्वल टू 14.4. x इज इक्वल टू 14.4 बाय 9 इज इक्वल टू 9 जा 9 कॅरी 1 remaining 5, 54, 9 जा 6, 54 म्हणजे 1.6. x ची किंमत आली 1.6. आता ही किंमत आपण इथं ठेवून टाकू तिघांमध्ये. 2x इज इक्वल टू 2 इंटू 1.6 इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. 3x इज इक्वल टू 3 इंटू 1.6 इज इक्वल टू 4.8 centimeter and 4x is equal to 4 into 1.6 6.4 सेंटीमीटर. तर या पद्धतीने आपल्याला तिन्ही बाजूची लेंथ या पद्धतीने मिळवता येते. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला x ची किंमत काढून घ्यावी लागेल दिलेल्या रेशोवरनं आणि x ची किंमत मिळाली ही आपल्याला 1.6 ची किंमत मिळाली होती. ही किंमत आपण 2x, 3x आणि 4x मध्ये ठेवून टाकायची म्हणजे तिन्ही बाजूची लेंथ आपल्याला मिळाली. आता त्रिकोण नाव दिलं नाही, आपण घेणार आहोत ABC. तर पहिल्यांदा मी हे घेतो AB, ही असेल BC आणि हे असेल AC. कुठलेही घेऊ शकताय तुम्ही. तर आता BC सुरुवातीला खाली घेतोय 4.8 सेंटीमीटर.
BC 4.8 सेंटीमीटर. आता ए बिंदू वरच्या साईडला कुठेतरी असणार आहे. AB किती आहे? 3.2 सेंटीमीटर. कंपास घ्यायचं आहे. कंपासच्या दोन्हीही पायामध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. या पद्धतीने अंतर घ्यायचं कंपासच्या दोन्ही पायामध्ये. स्टील पॉईंट B वर ठेवायचं आहे. वरच्या साईडला एक कंस काढून घ्यायचा आहे. नाव AC किती आहे? 6.4 सेंटीमीटर. म्हणून कंपास घ्यायचं. कंपासच्या दोन्हीही पायामध्ये 6.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. स्टील पॉईंट C वर ठेवायचं आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आहे. ॲट विच द टू आर्क्स इंटरसेक्ट, नेम दिस इंटरसेक्शन पॉईंट. ए नाव द्यायचं आहे याला. आता ड्रॉ द सेगमेंट AB. Draw the segment AC. Write down the measures. AB 3.2 centimeter and AC 6.4 centimeter. 6.4 centimeter. तर ही पहिली पद्धत आहे त्रिकोण रचना करण्याची. परिमिती आणि रेशो दिल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पलचे कन्स्ट्रक्शन करता येतं. आता याची दुसरी पद्धत आहे. मेथड सेकंड. मेथड सेकंडमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल? आपल्याला 14.4 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. ह्याला नाव कुठेही देऊ शकता तुम्ही. XY. हे होतं 14.4 सेंटीमीटर. आता रेशो दिला आहे आपल्याला 2:3, 3:4. यांची बेरीज करायची. 2 + 3 + 4 = 9. तर 9 येते बेरीज. वरच्या साईडला एक्सच्या ठिकाणी एक किरण काढून घ्यायचं ॲक्यूट अँगलमध्ये. वायच्या ठिकाणी त्याच ॲक्यूट अँगलमध्ये एक किरण काढून घ्यायचं आहे. टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट X. आणि इथं 40 अंशाचा 50चा घेतोय या ठिकाणी. 50 डिग्रीचा एक कोन काढून घेतोय एच्या ठिकाणी. सेम तसंच ठेवायचं आहे. प्रोटेक्टरचं सेंटर वायवर ठेवायचं उलटा करून आणि 50 अंशाला डावीकडून मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40. वर 50 घेतला आहे, खाली पण 50च घ्यायचं आहे. 50 डिग्री. जेवढा कोण तुम्ही एक्सच्या ठिकाणी घेताय तेवढाच कोण तुम्हाला वायच्या ठिकाणी घ्यायचा. वर 50 घेतलाय, खाली 40 घ्यायचा नाहीये, खाली 50च घ्यायचं. ड्रॉ अ रे. किरण काढून घ्या एक. राईट ऑन द मेजर ऑफ द अँगल 50 डिग्री. वायच्या ठिकाणी एक किरण काढून घ्या. राईट डाऊन द मेजर 50 डिग्री. एवढं केल्यानंतर आता रेशोची बेरीज आपण केली होती. 2 + 3 + 4 9. तर या वरच्या किरणावर 9 सारख्या अंतरावर खुणा करून घ्यायच्या. वाय या किरणावर 9 सारख्या खुणा करून घ्यायच्या. सो टेक द कंपास, टेक द डिस्टन्स बिटवीन द 2 लेग्स. थोडं अंतर घ्यायचं आहे समथिंग. आता हे अंतर एकदा घेतलं की ह्याला वर 9 आणि खाली 9 खुणा करेपर्यंत अंतर बदलू द्यायचं नाही आहे. अंतर बदलले की तुमची रचना चुकणारी. या साईड लक्षात ठेवायचं आहे की 9 खुणा करेपर्यंत अंतर बदलू द्यायचं नाही. वरच्या साईडला 9, खालच्या साईडला 9. कारण रेशोची बेरीज जर केली आपण 2:3, 3:4 याची बेरीज येते 9. मग 9 खुणा वरच्या किरणावर 9 खुणा करून घ्यायच्या, खालच्या किरणावर 9 खुणा करून घ्यायच्या. सारख्या अंतरावर थोडं अंतर घ्यायचं. हे अंतर टोटल
18 खुणा करेपर्यंत बदलायचं नाही आहे. सो पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट एक्स 1 2 3 4 5 6 7 8 9. अंतर बदलू न देता स्टील पॉईंट वायवर ठेवायचं आहे आणि 9 खुणा करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. अशा 9 सारखे अंतर बदलू न देता खुणा करून घ्यायचे आहेत. केल्यानंतर ह्याला नाव देऊत आपण x1 x2 x3 x4 x5 x6 x7 x8 x9. ह्याला देऊत y1 y2 y3 y4 y5 y6 y7 y8 y9. एवढं केल्यानंतर आता x आणि y9 जोडून घ्यायचा. हा जोडला. आता पहिला रेशो आहे 2 म्हणून इथून 1 2 1 आणि 2 म्हणजे इथं x2 आणि खालून 1 2 y7 येतो. पहिलं 2 आहे म्हणून 1 2 x2 येतं आणि इथं खालच्या साईडनं वरून मोजायचं नाही, खालून मोजायचं आहे 1 2 y7 म्हणून x2 आणि y7 ला जोडणारा रेषाखंड काढून घ्यायचं आहे. आता हा जो काढलेला रेषाखंड आहे XY ला ज्या ठिकाणी छेदतो त्याला नाव द्यायचं आहे B. आता पुढे किती आहे 3 म्हणून 1 2 3 म्हणजे किती आलं हे x5 आणि इथून 3 घ्यायचं आहे 1 2 3 किती आलं हे y4 म्हणजे x5 आणि y4 जोडणारा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. हा काढून घेतला. आता हा रेषाखंड XY ला ज्या ठिकाणी छेदतो त्या छेदनबिंदूला नाव द्यायचं आहे C. आता पुढचं किती उरलं 4 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे शेवट x9 आणि y जोडून घ्यायचा. एवढं काम करायचं आहे. तर इथं B हा B आला, इथं हा C. आता परत काय करायचं टेक द कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉस घ्यायचं स्टील पॉईंट B वर ठेवायचं आणि BX एवढं अंतर घ्यायचं. B वर स्टील पॉईंट ठेवायचा, BX एवढं अंतर घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला एक कंस काढून घ्यायचा. आता स्टील पॉईंट C वर ठेवायचं आहे आणि Y एवढं अंतर घ्यायचं आहे. हे अंतर घेतलं. स्टील पॉईंट C वर ठेवून Y पर्यंतचं अंतर घ्यायचं आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचा. ॲट विच द 2 आर्क्स इंटरसेक्ट इच अदर नेम दिस इंटरसेक्शन पॉईंट E. याला नाव द्यायचं आहे E अँड ड्रॉ द सेगमेंट AB अँड सेगमेंट AC. हा जो मधला ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलची पिरिमीटर 14.4 आहे आणि त्यांच्या बाजूचा रेशो जो आहे तो 2:3 3:4 येतो. आता या ठिकाणी पाहिलं ही 14 होती परिमिती, हे इकडचं घेतलं हे इकडचं घेतले जोडलं तर या पूर्णची परिमिती 14 येते आणि रेशो हा 2 1 2 हा 2 आला. 1 2 3 4 हे 4 म्हणजे हे 4 आलं आणि मध्ये उरलं जो आहे हे मधली साईड BC 1 2 3 म्हणजे तिन्ही बाजूचं गुणोत्तर 2:3 3:4 या पद्धतीनं आपल्याला हे
त्रिकोण रचना करता येते. ही तरी पद्धत करू शकताय किंवा दिलेल्या परिमितीवरून आणि रेशोवरनं त्याची बाजू काढून घ्यायची आणि रचना करता येते. कोणत्याही पद्धतीने केलं तरीही चालेल. लास्ट एक्झाम्पल, example number 4, construct a triangle PQR. Construct a triangle PQR, comma, in which PQ minus PR is equal to 2.4 centimeter. QR is equal to 6.4 centimeter and angle PQR is equal to 55 degree. आता त्रिकोण PQR ची या ठिकाणी आपल्याला रचना करायची आहे. दोन बाजूतील फरक आपल्याला 2.4 सेंटीमीटर दिलेला आहे. पाया दिलेला आहे 6.4 सेंटीमीटर आणि पायालगतचाच कोन दिलाय Q 55 अंश. म्हणजे हा ट्रायंगल आपल्याला या पद्धतीमध्ये मिळणार आहे. PQR हे आहे 55 अंश. 6 QR दिले 6.4 सेंटीमीटर आणि या दोन बाजूतील फरक दिलेला आहे 2.4 सेंटीमीटर. म्हणजे PQ मायनस PR इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर आहे. PR पलीकडे गेला. PQ इज इक्वल टू 2.4 प्लस PR. म्हणजे ह्या ठिकाणी बाजू PR ची लेंथ जी आहे, बाजू PQ ची लेंथ जी आहे ते PR पेक्षा 2.4 सेंटीमीटरने जास्त आहे. म्हणजेच PQ ही बाजू मोठी आहे PR पेक्षा. PQ मोठी आहे PR पेक्षा. म्हणून आता जेव्हा तुम्ही 2.4चा कंस काढणार आहे तो वरच्या साईडला घ्यायचा आहे. डावी बाजू जर मोठी असेल तर कंस वरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि जर उजवी बाजू जर मोठी असेल तर कंस खाली घ्यायचा आहे. आता या ठिकाणी PR मोठी आहे म्हणून कंस वर घ्यायचा आहे. सो वी हॅव टू ड्रॉ द सेगमेंट QR ऑफ लेंथ 6.4 सेंटीमीटर. QR 6.4 centimeter. Angle Q is given 55 degrees. So take the protractor, put the center of the protractor at point Q. आता उजव्या बाजूला R बिंदू शिल्लक आहे. उजव्या साईडनं मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 55 डिग्री. मार्क पॉइंट at 55 डिग्री. Now take the scale and draw a ray such that the ray passes through the marked point and angle Q. याच्यातून जाणार आहे किरण काढून घ्यायचं आहे. show arrow head here. Write down the measure angle Q 55 degree. The difference दिलेला आहे 2.4 centimeter. So take scale, take the distance between the two legs 2.4. 2.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. स्टील पॉईंट Q वर ठेवायचं आहे and draw a arc such that the arc intersect the ray. असा कंस काढून घ्यायचा आहे. at which the arc intersect the ray. Name this point S. त्रिकोणाला सोडून वेगळं नाव द्यायचं आहे and draw, write down the measure 2.4 centimeter. Take the scale and draw the segment SR. ही सेगमेंट काढून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आता सेगमेंट SRचा लंबदुभाज्य काढायचं आहे. सो पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट R. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. वर एक कंस काढा. खालच्या बाजूला एक कंस काढा. डू नॉट चेंज द डिस्टन्स. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट S वर ठेवा. पहिल्या दोन कंसाला छेदणारे कंस काढून घ्या. Take the scale, put the scale in this way.
तर ते वाढवावं लागेल आपल्याला, हे किरण पण वाढवावं लागेल या पद्धतीनं आपल्याला रचना करता येईल. तर ही वर पूर्ण अशी वर जाईल, पुन्हा इथं पी बिंदू घेऊन जोडायचं आहे. तर या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी रचना करायची आहे. तर या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 4 संपलेला आहे, धडाही संपलेला आहे. थँक्यू स्टुडंट्स.